2 सप्टेंबर रोजी निघालेला जी.आर रद्द करावा या मागणीसाठी ओबीसी नेते आता आक्रमक झालेले आहेत। ठिकठिकाणी मोर्चे आणि मेळावे देखील व्हायला सुरुवात झालेली आहे। 2 दिवसापूर्वी बीडमध्ये सुद्धा ओबीसींचा महाएल्गार मोर्चा झाला। या मोर्चामध्ये मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह लक्ष्मण हाके हे सुद्धा होते। अनेक पदाधिकारी त्या मंचावरती होते। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे आहेत। स्वागत आहे तुमचं। बीडची जी सभा झाली त्यामध्ये मंत्री छगन भुजबळांनी विजय वडेट्टीवार जेव्हा आंतरवालीमध्ये आले होते जरांगे पाटलांच्या भेटीसाठी तो व्हिडिओ दाखवलेला आहे आणि त्यावर तुम्ही सुद्धा मत व्यक्त केलंय की हा व्हिडिओ भुजबळांनी दाखवायला नको होतं। काय वाटतं तुम्हाला? खरं तर दोन ओबीसींचे लढाऊ नेते गेल्या अनेक वर्षापासून ओबीसींच्या प्रश्नावर भांडत आहेत। आदरणीय भुजबळ साहेब या देशाचे सर्वोच्च ओबीसींचे नेते आहेत आणि विजय वडेट्टीवार साहेब सुद्धा ओबीसींचे झुंजार नेते आहेत। त्यांनी सुद्धा पक्षाच्या पलीकडे जाऊन ओबीसींसाठी अनेक वेळा भूमिका घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। 24 जानेवारी 2021ला जालन्यातल्या कोविडच्या काळामध्ये जालन्याच्या प्रचंड अशा मोर्चामध्ये त्यांनी ओबीसींना मंत्री असताना ओबीसींना तिथं आधार देण्याचं काम केलं, जनगणनेची मागणी केली। आणि आत्ताच नागपूरचा मोर्चा असेल, अंबडच्या सभेला ते आले, काही सभेला आले असतील, काही सभेला नसतील आले, परंतु ते आपले आहेत। ओबीसींसाठी कधी बोलतायत, कधी पक्षाच्या अडचणी असतात, प्रत्येकाला असतात। मग आमच्यासारखे कार्यकर्ते आम्ही पक्षाचे नाही, त्यामुळे आम्ही काही बोलू शकतो, कुठं बोलू शकतो। फक्त तीच खंत आम्ही व्यक्त केली की दोन ओबीसीच्या ज्या नेत्यामध्ये जर कुठं वाद निर्माण होत असेल आणि ओबीसी समाजाने मग कुणाकडे बघायचं, ओबीसीचे सर्वोच्च नेते आणि ओबीसीचे झुंजार नेत्यामध्ये जर वाद निर्माण होत असेल आणि आज आपण एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून, तुम्ही आमच्या आदर्शात, तुम्ही एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून लढला तर ओबीसी समाज ताकदीनं एकवटल आणि हा 2 सप्टेंबरचा काळा जी.आर रद्द करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। परंतु आदरणीय भुजबळ साहेबांकडून अनावधानाने म्हणा कशाने म्हणा तो व्हिडिओ दाखवण्यात आला आणि त्यामधून कुठेतरी एखाद्या माणसाच्या प्रतिमा मलिन करण्याचा सुद्धा तो म्हणजे विषय होऊन जातो आणि त्यातून कुठेतरी प्रतिमा मलिन होते। त्या अनुषंगाने माझ्या थोड्या भावना मी व्यक्त केल्या, कारण आम्हाला भुजबळ साहेब अतिशय महत्त्वाचे आहेत, वडेट्टीवार साहेब महत्त्वाचे आहेत, आदरणीय पंकजाताई महत्त्वाच्या आहेत, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सुद्धा महत्त्वाचे आहेत, धनंजय मुंडे महत्त्वाचे आहेत, पडळकर महत्त्वाचे आहेत। ह्या सर्व नेत्यांनी एक वज्रमुठ करून सरकारच्या विरोधात आता लढलं पाहिजे। कोणी सरकारमध्ये असेल, कोणी सरकारच्या बाहेर असेल, परंतु या राज्य सरकारनं ओबीसींच्या विरोधात काढलेला काळा जी.आर रद्द केला पाहिजे आणि तो रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत। गेल्या अनेक वर्षापासून सर्वांना मी परिचित आहे की भुजबळ साहेबांवर जर कोणी शिंतोडे फेकण्याचं काम केलं तर मी ते सहन करत नाही। भुजबळ साहेबांवर कोणी जर शिंतोडे फेकले तर त्याला जशाच तसं उत्तर देण्याचं काम करत असेल। जरांगेला प्रथम शिंगावर घेण्याचं काम कोणी केलं असेल तर त्याच्यामध्ये माझं नाव येतं, परंतु काही कार्यकर्त्यांनी याचा विपर्यास केला, ती पूर्ण बाईट व्यवस्थित ऐकली नाही। भुजबळ साहेबांना मी काही ज्ञान पाजळणारा तेवढा मोठा कार्यकर्ता नाही, परंतु मी माझ्या भावना व्यक्त केल्या की दोन कार्यकर्त्यांनी, दोन ज्येष्ठ नेत्यांनी लढलं तर आम्ही आणि आमच्या ओबीसी समाजानं कुणाकडे बघावं आणि कुणाचा आदर्श घ्यावा आणि कसं लढावं यासाठी आम्ही बोललो। परंतु कार्यकर्त्यांनी चुकीचा अर्थ घेऊन त्यामध्ये कुठेतरी सोशल मीडियावर उलटे पालटे प्रश्न द्यायला सुरुवात केली। परंतु त्या कार्यकर्त्याला माझी आताही विनंती की तुम्ही ते व्यवस्थित बघा। भुजबळ साहेब माझे दैवत आहेत, भुजबळ साहेब गेल्या अनेक वर्षापासून माझे नेते आहेत, आज बी आहेत। मी समता परिषदेचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यावेळेस मी पोस्ट करताना सुद्धा सांगितलं मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असताना सुद्धा मी येणाऱ्या काळात कट्टर भुजबळ साहेब समर्थक म्हणून माझी जबाबदारी निभावेल आणि मी ती या 2 वर्षापासून तुम्ही पाहतात भुजबळ साहेबावर जरांगे खालच्या बाबतीत बोलत असताना जरांगेला जशाच तसं उत्तर देण्याचं काम केलं आणि मी माझी भूमिका निभावलेली आहे। विजय वडेट्टीवारांनी असा आरोप केलाय की भाजपने छगन भुजबळांना माझ्या अंगावर सोडले, या संदर्भात काय म्हणाल तुम्ही? आणि त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की हा जी.आर भुजबळांनी रद्द करून दाखवावा, मी त्यांच्या पाया पडेल आणि त्यांच्या सोबत शेवटपर्यंत राहील, असं सुद्धा आम्ही हेच म्हणतोय। आदरणीय भुजबळ साहेबांनी नेतृत्व करून, भुजबळ साहेब सर्वांचे सर्वोच्च नेते, तर वडेट्टीवार साहेब सुद्धा त्यांना नेता मानतात। आज पंकजाताई असतील, धनंजय मुंडे साहेब, सगळे आम्ही त्यांना नेता आणि गुरु मानतो आहोत। मग भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात हा जी.आर रद्द करण्यासाठी आपण एकजुटीने लढलं पाहिजे। एकटे भुजबळ साहेब लढल्याने सुद्धा हा जी.आर रद्द होणार नाही, कारण की ताकद महत्त्वाची। हे राज्य सरकार झुंडीला बळी पडतं। झुंडीनं मुंबईला गेल्यामुळं चुकीचा असंविधानिक जी.आर या राज्य सरकारने काढला आणि ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं, ओबीसीचं राजकीय हत्या केली, ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवलं। त्या ओबीसींसाठी आता सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे आणि सर्वांनी एकत्र लढा ते 2 सप्टेंबरचा काळा जी.आर रद्द करून घेण्यासाठी आपण सज्ज झालं पाहिजे। एकमेकावर कुरघोडे न करता एकमेकांसाठी आपण खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले। पंचायत राज निवडणुका मागील 7 वर्षापासून झाल्या नव्हत्या, त्यामुळे 2022 पूर्वीचं जे आरक्षण ग्राह्य धरून पंचायत राज निवडणुका घ्याव्या
असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला। त्यामुळे कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद सदस्य ते नगरसेवक या जागेवर निवडून येण्याची गुलाबी स्वप्न पडू लागलेली आहे। मात्र जरांगे नावाच्या गोलमाल योद्ध्याने मुंबई गाठली आणि सरकारच्या मानगुटीवर बसून हैदराबाद कॅडेटचा जी मंजूर केला असं म्हटलं। नक्कीच जरांगे नावाच्या माणसाने झुंडशाही गुंडगिरीच्या जीवावर मुंबई गाठून मुंबईला वेठीस धरण्याचं काम केलं आणि मुंबई वेठीस धरल्याच्या नंतर राज्य सरकारने राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दबावाला बळी पडून तो काळा जी आर असंविधानिक जी आर काढला आणि त्यामुळे ओबीसीची राजकीय हत्या झाली। कारण गावगाड्यामध्ये 18 पगड जातीतील 12 बलुतेदार 18 आलुतेदार एखाद्या गावामध्ये जर सुतार सोनार लोहार कुंभार गुरव परीट गोसावी ह्या समाजातील 2-4 घरं असतील आणि त्या गावात प्रस्थापित मराठा समाज जास्त प्रमाणात असेल तर त्यावेळी एखादी जागा ग्रामपंचायत सदस्य म्हणून सुटती सरपंच म्हणून सुटती त्यावेळी कुठेतरी तुम्हाला ओबीसींना प्रतिनिधित्व मिळतंय। परंतु आता त्याच गावात जर 25-25 50-50 कुणबी प्रमाणपत्र वाटप झाल्यामुळे ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपलेलं आहे। ओबीसींची हत्या झालेली आहे। ओबीसींचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, सरपंच नाही, पंचायत समिती मेंबर नाही, नगरसेवक नाही। त्यामुळे हा 2 सप्टेंबरचा काळा जी आर रद्द केल्याशिवाय ओबीसी समाजानं ओबीसीच्या ज्येष्ठ नेत्यानं खांद्याला खांदा लावून एकत्र येऊन लढलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। नाहीतर राज्य सरकार आणि राज्याचे तिन्ही प्रमुख हे ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसलेले आणि ओबीसींना निस्तनाबूत केल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाही। त्यामुळं आपण मुंबईला जायचं म्हणा किंवा राज्यात मोर्चे काढून झुंडीनं राज्य सरकारचं नाक दाबून तोंड उघडायची आपल्याला तयारी करावी लागेल आणि राज्य सरकारला जाब विचारून 2 सप्टेंबरचा काळा जी आर रद्द करून घ्यावा लागेल। त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं। जरांगेंना मराठ्यांच्या शिक्षण आणि नोकरीशी काहीही घेणं देणं नाही। त्यांची लेकरं जी आहे ती त्यांच्या पायावर उभं राहिलेली असतील। ईडब्ल्यूएसचा कट ऑफचा सुद्धा त्यांनी त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे। परंतु जरांगेंनी आणि त्यांच्या आकांनी हे सगळं उद्ध्वस्त केलं असं सुद्धा लक्ष्मण आकेंनी नक्कीच जरांगेला मराठा समाजाच्या शिक्षण नोकरीच्या आरक्षणाची कुठलंही घेणं देणं नाही। त्याचं फक्त एकच टार्गेट आहे की ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपलं पाहिजे। गावगाड्यातील ओबीसींना रस्त्यावर आणायचं, गावगाड्यातील ओबीसींना संपून टाकायचं, गावगाड्यातील ओबीसीची राजकीय हत्या करायची। कारण त्याचं फक्त एकच स्वप्न आहे, त्याचे करते करविता त्याचे जे मालक आहेत यांचेच आदेश तशा प्रमाणात त्याला आहेत आणि त्यामुळे त्यांनी ते प्लॅन ठरलेला आहे। या राज्यातील सर्वच प्रस्थापित मराठा नेत्यांचा जरांगेंना सपोर्ट आहे, रसद आहे। त्या माध्यमातून जरांगे आंदोलन करतायत, जरांगे सरकारला वेठीस धरताय। परंतु राज्य सरकारकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती, विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांकडून ही अपेक्षा नव्हती। कारण की वारंवार देवेंद्र फडणवीस म्हणतात की ओबीसी आमचा डीएनए, ओबीसींची बाजू घेतल्यामुळे आम्हाला टार्गेट केलं जातं, मला टार्गेट केलं जातं। मग तुम्ही ओबीसी तुमचा डीएनए असताना तुम्ही असा निर्णय कसा घेऊ शकता? मग तुमचा डीएनए बदललाय की काय फडणवीस साहेब? हे सुद्धा आम्हाला प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे आणखी सुद्धा आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे तो 2 सप्टेंबरचा काळा जी आर रद्द करून ओबीसींना न्याय द्यावा। गावगाड्यातील ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपत असताना त्यांना न्याय द्यावा, त्यांना जीवदान द्यावं अशी माझी कळकळीची मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला विनंती आहे। बरं, काल मनोज जरांगे पाटलांनी काळा चष्मा घालत गळ्यामध्ये भगवा रुमाल घालत घोडेस्वारीवर फेरफटका मारलाय आणि त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं की आता कुठे चाललात, तर त्यावेळेस ते म्हणाले की आता दिल्ली गाठायची। काय म्हणाल तुम्ही या संदर्भात? हे बघा, घोड्यावर चष्मा घालून दिल्ली गाठायला काही ते काही छत्रपती शिवराय नाहीत। याला माझ्या मते 10 किलोमीटर गेलं की याचा मुळव्याध उठल आणि याला घोड्यावरून खाली उतरावं लागेल। कारण की घोड्यावर सवारी करणं हे जुन्या काळातल्या बलदंड लोकांचं काम होतं। जरांगे एसी गाडीमध्ये फिरून 2 दिवस 3 दिवस फिरला की तो गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन वाकडा तिकडा पालता होण्याचं काम त्यांचं होतंय। त्यामुळे त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, घोड्यावर बसून कुठेतरी माकड हाड मोडून घेण्याचं काम करू नये। त्यांनी त्यांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी, व्यवस्थित राहावं। दिल्ली गाठायची तर आता पहिल्यासारखा काळ नाही, विमानाने जावं, रेल्वेने जावं, बायकार जावं, परंतु घोड्याचा नाद जरांगेंनी करू नये आणि विशेषतः धनंजय मुंडे साहेबांच्या चष्म्याचा तर जरांगेंनी अजिबात नाद करू नये। पण ते म्हणतात की आता दिल्ली गाठायचे, साहजिकच त्यांनी शुभेच्छा त्यांच्या दिल्ली जाण्याला, परंतु चष्मा घालूनच दिल्लीला जा म्हणजे तुम्ही अतिशय सुंदर दिसताल आणि असाच नेहमी चष्मा घालत चला। कारण तुम्ही धनंजय मुंडे साहेबांना चष्म्यातून ट्रोल केलंय, तुम्ही चष्मा घातल्याने राज्यातील अनेक लोक सुद्धा तुम्हाला ट्रोल करत राहतील आणि त्या ट्रोल करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा। फडणवीस म्हणतात की ओबीसींना धक्का लागत नाही, मात्र काही ओबीसी नेते म्हणतात की ओबीसींना धक्का लागलेला आहे। नेमकं खरं काय आणि खोटं काय? काय तुमचं वैयक्तिक मत? आमची देवेंद्र फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती, आम्हाला उत्तर द्यावं, कसा लागत नाही ते सांगावं। तुम्ही म्हणजे मराठा समाजाला आरक्षण द्यायला लागले आणि मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून द्यायला आणि ओबीसीला कसा धक्का लागत नाही याचं उत्तर मुख्यमंत्री महोदयांनी द्यावं। एकतर तुम्ही मराठ्यांना फसवताय किंवा ओबीसींना फसवताय। मग म्हणजे ओबीसीना धक्का लागत नाही म्हणल्यावर तुम्ही मराठ्यांना फसवायला लागले।
आणि मराठ्यांना जर आरक्षण देत असले तर तुम्ही ओबीसींना फसवायला लागले. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं कसा धक्का लागत नाही ते आम्हाला सांगावं. आम्ही त्या दिवशी सुद्धा त्यांच्या मुख्यमंत्री महोदयाच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा मी ते विचारलं. त्यांनी आम्हाला सांगावं, परंतु त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं नाही. अजून सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची आम्हाला अपेक्षा आहे. बरं, तुम्ही शाळेमध्ये नागरिक शास्त्र साहजिकच शिकलेला असाल, त्यामुळे सरकारचा कोणताही GR मुख्यमंत्र्यांना न विचारल्याशिवाय निघतो का, याचं उत्तर तुम्ही काय देणार? मुख्यमंत्री आणि त्यातली त्यात विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेब ह्या राज्याचे मुख्यमंत्री, त्यांना विचारल्याशिवाय कुठलंही पान हलत नाही, पान हलणार नाही. आणि मुख्यमंत्री महोदयांच्या सहीशिवाय किंवा मुख्यमंत्री महोदयांनी डोळ्या खालून घातल्याशिवाय GR निघू शकत नाही, निघला नाही. हे सगळं मुख्यमंत्री महोदयांना माहीत आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानं मुख्यमंत्री महोदयांनी पाहूनच हा GR निघलेला आहे. आणि GR तो ओबीसीच्या तोंडाला पानं पुसणार आहे, ओबीसीची राजकीय हत्या करणार आहे. त्यामुळे त्या GRचा आम्ही निषेध करतो आणि या राज्याच्या राज्य सरकारचा निषेध करतो. कारण की आम्ही तुम्हाला भरभरून मतं दिले आणि तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला. ह्या वेदना आम्ही कधीच म्हणजे विसरू शकत नाहीत. आम्हाला आणखी आशा आहे की तुम्ही तो 2 सप्टेंबरचा काळा GR रद्द करावा. तुमचे काही प्रमुख ओबीसी नेते राजकीय पक्ष आणि त्यांच्या काही नेत्यांच्या चौकटीत राहून काम करतायत का, काय वाटतं? प्रत्येकाला राजकीय म्हणा काही संविधानिक पदाच्या सगळ्या काही गोष्टी अशात काहीला चौकटीत राहावं लागतं, परंतु आम्ही जनतेत आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत. आम्हाला कुठली चौकट नाही. आम्ही राज्य सरकार चुकलं तर राज्य सरकारला बोलू, जरांगे चुकले तर जरांगे उलट सुलट बोलले तर त्याला जा विचारू, आणि जे चुकतं त्यांना आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. विशेषतः राज्य सरकारने हा GR काढलेला आहे, यामध्ये राज्य सरकार दोषी आहे. राज्य सरकारने ओबीसीचं अस्तित्व संपवलंय, त्यामुळे राज्य सरकारला आम्ही जाऊन विचारण्याचं काम करत आहोत, करत राहू. जर हा निर्णय सरकारने घेतला असेल तर भुजबळ साहेब सरकारच्या प्रमुखांबद्दल सकार शब्दही काढत नाही का होत असेल? नक्कीच बोलतील आणि भुजबळ साहेबांनी बोललं पाहिजे, कारण की राज्य सरकार याला जबाबदार आहे. राज्य सरकारने हा GR काढलाय आणि राज्य सरकारने तो GR रद्द करण्यासाठी भुजबळ साहेबांनी ज्येष्ठ नेते ओबीसीचे सर्वोच्च नेते या सर्व नेत्यांना सोबत घेऊन दबावाचं राजकारण करावं, मोर्चे मेळावे घेऊन ओबीसीचं राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी काळा GR रद्द करण्यासाठी वज्रमूठ तयार करावी लागेल भुजबळ साहेबांना आणि या राज्य सरकारला भाग पाडावं लागेल. होईल का हा GR रद्द? काय तुमची पुढची भूमिका असेल? भुजबळ साहेबांनी ठरवलं, सर्व नेत्यांना घेऊन भुजबळ साहेबांनी एकत्रित लढा दिला तर हा कुठलीही गोष्ट अवघड नाही. कारण की जरांगीने 10-12 हजार लोक मुंबईला नेले तर मुंबई वेठीस धरण्याचं काम झालं आणि जरांगीच्या म्हणण्यावर GR काढला. आणि भुजबळ साहेबांनी ठरवलं, विजय वडेट्टीवारांनी ठरवलं, पंकजाताईने ठरवलं, धनंजय मुंडेंनी ठरवलं आणि जे काय नेते असतील यांनी सर्वांनी जर ठरवलं तर मुंबईमध्ये करोडो ओबीसी बांधव जातील आणि राज्य सरकारला तो GR रद्द करावाच लागेल. यापुढे सर्व ओबीसी नेते पदाधिकारी जे काही प्रमुख नेते येतील एकत्र येणाऱ्या काळात? आले पाहिजे. आमचे ओबीसीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही ज्येष्ठ नेत्यांच्याकडं आम्ही एक आदराने पाहतोय आणि ज्येष्ठ नेत्यांचे आदर्श म्हणून बघतोय. त्यांना आमची विनंती, तुम्ही एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. एकमेकाचे आणखी कोणीही एकमेकाची उणे, भुजबळ साहेब असतील किंवा वडेट्टीवार साहेब असतील किंवा बाळासाहेब, एकमेकाची उणे दुणे न करता ओबीसीचं राजकीय हत्या होत असताना ती राजकीय हत्या होऊ नये यासाठी तुम्ही लढलं पाहिजे. तुम्ही खांद्याला खांदा देऊन लढलं पाहिजे. आम्ही तुमचे कार्यकर्ते म्हणून तुमच्यासोबत, तुमच्या पाठीशी आम्ही सक्षम आणि ताकदीनं उभा राहू. तुमची प्रमुख आता यापुढची भूमिका आणि पुढची दिशा काय असेल? आम्ही जोपर्यंत आरक्षणासंदर्भातला 2 सप्टेंबरचा GR रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा आमचा सुरू आहे. आमची 29 तारखेला नांदेडला सभा आहे, 1 तारखेला बोदेगावला आहे. आणखी आमच्या सभा होत राहतील आणि या सभेतून आम्ही राज्य सरकारला विचारत राहू, ओबीसीना जागं करण्याचं काम करू. भुजबळ साहेबांच्या, वडेट्टीवार साहेबांच्या, पंकजाताईच्या, धनंजय मुंडेच्या, पडळकरांच्या, श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात ओबीसीना जागं करण्याचं काम करू आणि लढा देत राहू. तर नक्कीच हे होते ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे. येणाऱ्या काळात सुद्धा आमचा हा जो लढा आहे तो कायम असा सुरू राहील. जोपर्यंत 2 सप्टेंबर रोजी निघालेला GR रद्द होत नाही तोपर्यंत ओबीसीचा महाएल्गार जो आहे तो सुरूच राहणार असल्याचं नवनाथ वाघमारे यांनी सांगितलेलं आहे. दीपक पालवेसह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.